आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। वगैरे वस्तीवरील पोल्ट्री शेड प्रशासनाने बंद करावे या मागणीसाठी रहिवासी नागरिक झाले आक्रमक। वसपड ते आसंगी जत रोड शेजारी वगैरे वस्तीवरील पोल्ट्री शेड गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे। त्याचा उग्र वासाने जेवण देखील करणे अवघड होत असल्याचे सांगून पोल्ट्री शेड प्रशासनाने बंद करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। येथील पोल्ट्री शेड प्रशासनाने बंद न केल्यास आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला। यावेळी यशवंत वगैरे, रायाप्पा वगैरे, बाळासो जाधव, संदीप जाधव, कैलास जाधव, संभाजी सकटे, वसंत वगैरे, सुनील शिंदे, लहू वगैरे, बाबासो वगैरे, साळूबाई वगैरे, सविता वगैरे, शकुंतला वगैरे, रेखा शिंदे, शालन सकट, जया जाधव, हिराबाई वगैरे, कुसुम जाधव, आशा जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। मोजक्याच ग्रामस्थांच्या आक्रमक प्रतिक्रिया काय आहेत पाहूया। माझे नाव इंदुबाई तायप्पा वगैरे। आम्हाला या कोंबड्याच्या शेड पासून लहान मुलांना माणसांना खूप त्रास आहे। ती लोक दखल घेत नाही ती। आमचं घर त्यांच्या जवळ आहे। आसपास असताना सांगायला गेलं तर उलट ती भांडण आमच्या संगच काढते ती। एक 5-25 स्टेशनला त्याचा फार त्रास आहे। ती बंद झाल्याशिवाय आम्हाला इथून सुटका नाही। आलेल्या माणसांचा सगळ्यांचा एवढं करून एवढं उपकार करून आमच्यावर उपकार करा, हीच आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे। माझे नाव रोहित मारुती वगैरे। इथं कोंबडीचा शेड आहे आणि 10-15 वस्त्या आहेत। त्यांना त्रास होते खूप। वारे जरी सुटले तरी जेवण सकट जात नाही आणि ते ग्रामपंचायतला सांगितलं तर ग्रामपंचायत सुद्धा आमची दखल घेत नाही। ही शेड बंद झाला पाहिजे। माझे नाव यशवंत भीमू वगैरे। इथं शेजारी आमच्या पोल्ट्रीचा फार्म असून ते भयानक त्रास देत आहे। लहान मुलं वगैरे आम्ही दररोज दवाखान्याला नेऊन आणत आहे। तरी ग्रामपंचायतला सांगितलं, सरपंचांना सांगितलं, तरी सुद्धा कोण दखल घेत नाही। याचा नाही विचार केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। नमस्कार, माझं नाव सविता रामदास वगैरे। आमच्या घरापाशी कोंबड्याचा शेड आहे। त्या शेडपासून आम्हाला खूप त्रास होत आहे। आमची लहान लहान लेकरं आहेत। लेकरांना वास आल्यामुळं, वासामुळं, माशामुळं लेकरं आमचे आजारी पडत आहे। आम्ही दवाखान्यात घेऊन जात आहे त्यांना। आणि त्या शेडच्या मालकाला आम्ही सांगितलं की शेड तुम्ही बंद करा, औषध मारा, पण त्यांनी ते औषध मारलं नाही, त्याची दखल घेतली नाही। आम्ही ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना सांगितलं, पण सरपंचांनी सुद्धा आमची दखल घेतली नाही, काळजी घेतली नाही। आणि आता आम्ही सरळ उतरून आम्ही आंदोलन करणार आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।